हात वरती. हा पोरगा सोलापूर जिल्ह्यातला माळशिरसचा आहे, सदाशिवनगरचा अर्जुनवीर काका पवारांचा पट्टा आहे. 97 किलोचा गोल्ड मेडलिस्ट आहे आणि गजानन भोईर इथं ओपनला अनेक वेळा लढलेला पैलवान. एक 3 वर्ष तयारी सोडून गेली 6 महिने झालं तयारी करायला लागलेला. या भागामध्ये गजाननची कुस्ती परत एकदा बघायला मिळायला लागली. टाळ्या वाजवा सर्वांनी. मतने सर, हा तुम्ही सार्वजनिक दसरा महोत्सव समितीमध्ये गजानन भोईरला बोलले होते तयारी करा, आणि तुमचं म्हणणं ऐकून तो तयार झालेला आहे परत मैदानमध्ये लढायला. विजय शिंदे क्रिकेट खेळत होता. विजय शिंदेला क्रिकेटचं याड लागलं होतं. तुम्ही परत त्याला कुस्तीमध्ये आणलं ना. आज महाराष्ट्राचा टॉपचा पैलवान झालेला आहे त्याच्या गटामधला. या निळ्या लांगेच्या गजानन भोईरनं इथं 1 नंबरची कुस्ती खेळलेले हिंद केसरी कृष्ण कुमार सोबत. बरोबर. हिंद केसरी कृष्ण कुमार बरोबर लढला. महारुद्र काळेल बरोबर लढला. संतोष जगताप बरोबर लढला. संतोष जगताप बरोबर लढला. या शिरपूर मध्ये अजून हिंगोलीला रोहित पटेल पैलवान सोबत लढला. अनेक पैलवान सोबत कुस्ती झाली गजानन भोयर पैलवानची. ज्यानं आकाशी लांग परिधान केलेली आहे तो गजानन भोयर आणि हिरव्या लांगेचा संग्राम साळुंके. 2 वाक्ष एकमेकांसमोर लढायला लागले. आज जर संग्रामच्या विरोधात गजानन काय करू शकले तर आत्मविश्वास तयारी करावी म्हणून वाढल. संग्राम जर आपली कुस्ती मिळवण्यात यश मिळालं तर संग्रामच्या विरोधात गजानन पैलवान मात्र कुस्तीमध्ये 10 मिनिटं कुस्ती करावी गजानन भोईरनं. 10 गजानन- मिनिटं कुस्ती केली तर या भागामध्ये गजानन भोईर पहिल्या जो होता गजानन भोईर तसा गजानन भोईर बघायला मिळेल. फक्त 10 मिनिटं. अगदी बरोबर सर. गजानन भोईरनं लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये लग्न झालं. 2 लेकराचा बाप आहे. त्याचा भाऊ 2 वर्षापूर्वी कैलासवासी झाला मच्छिंद्रनाथ भोयर. त्या गजानन भोयरनं जियांग लंगोट खुटीला ठेवलेली डबल लावली आणि तयारी चालू केली. टाळ्या करायच्या त्या पोरासाठी. नंबर 8चा सेमीफायनल युवराज जाधव अंबड आणि जगदीश श्रीनाथ अकोला. चला मैदानवरती. रोहित देवा कोल्हापूर आणि अबोध चाऊस परभणी 2 जण तयारी करून मैदानाकडे या. चले रोहित दहिया आणि अबू चाऊस मैदानवरती चला. तिकडं गजानन भोयर संग्राम साळुंके फौलादी मनगट. मनगटाला भिल्लेन डोक्याला डोकं भिडलं. प्रमोद श्वास कोणाबरोबर कुस्ती आहे? धनाजी कोळी बरोबर. या की युवराज जाधव अंबड जगदीश श्रीनाथ अकोला. यावर शाहरुख येणार आहे भगवान, का? धनाजी येणार आहे का? सलमान बेलदार, धनाजी शाहरुख चला. भगवान. धनाजी चला. कुस्ती बघून जाती फार चांगली. धनाजी धनाजी कोळी चला वर. 2 वाजल्या. 2 वाजून गेले. 2:30 वाजल्या. धनाजी कोळी. चला. सुहास गोडगे आ गया. धनाजी कोळी. ते काय धनाजी मानलं कोळी. पैलवान गजानन भोईरला मानावं लागल. टाळ्या करा त्या गजानन भोईरसाठी. सोपं आहे का? संग्राम साळुंके बरोबर सुहास घोडके. 97 किलोचा जो सुवर्ण पदकाचा मानकरी असतो तो 2 वर्षात महाराष्ट्र केसरी असतो बरं का. आणि इकडे सुहास गोडगे पुणे. हा पोरगा पुण्याच्या काका पवारच्या तालमीतला आहे. आणि समोर आहे पैलवान धनाजी कोळी. दोन्हीही महाराष्ट्र चॅम्पियन आहेत आणि दोन्हीही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले आहेत. एक करमाळ्याचा आहे आणि एक माळशिरसचा आहे. एक हनुमान आखाड्याला सराव करतो धनाजी कोळी. वस्ताद गणेश दांगटचा पट्टा आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे अर्जुनवीर काका पवारांचा एक पट्टा आहे. अनिल जाधव आणि बंटी कुमार मैदानवरती चला. प्रमोद सूळ पैलवानला बाय भेटलेला आहे. आणि नंबर 1 राहुल सूळ पुणे आणि विजय वारा. शबास 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 शबास. हो हे टॉकीज फेम सुनील दादा नागरपोळे कोल्हापूर कागल. ह्या हलगीवाली जी कुस्ती लावा हो
हे हलगीवाले कोणत्या गिरणीचं पीठ खाते अजून कोणालाच माहित नाही. याला लय करंट आहे. आणि तिकडं धनाजी कोळी पैलवान, संपलेल्या हनुमान कुस्तीमध्ये आखाडा पुणे वस्ताद गणेश धांगडचा पट्टा 92 किलोचा मेडलिस्ट पैलवान रोहित देवा कोल्हापूर, अबू चौस पालम परभणी. अनिल जाधव आणि बंटी कुमार. चला मैदानावर अनिल जाधव, बंटी कुमार. नंबर 1 चे पैलवान चला. रोहित दहिया कोल्हापूर आणि अबू चौस परभणी. राहुल सूळ पुणे आणि वारे वा विजयवाडा. गजानन, वारे वा गजानन. इथं एक मोबाईल सापडलेला आहे. श्री हरीश अरे नंबर या 9. तरुणाला मोबाईल सापडलेला आहे. अजून पण इमानदारी जिवंत आहे. त्यानं मोबाईल आणून दिलाय. त्या श्री हरीश आडेसाठी एकदा टाळ्या वाजवा. एकदा तंबाखूची पुडी कोणी घेतली तर त्याला चुना दे म्हणून तिकडच न्यायले. हे मी मोबाईल जमा करतो कमिटीकडे. अशा अमोल हिंगोली अरबाज शेख 50,000 रुपये चोरून घेऊन गेला. नंबर 9 चा सेमी फायनल. 50,000 रुपये घेऊन गेला बंडल. हा बरोबर आहे सर. तुझ्या छाताडावर साप बसले कळलं संध्याकाळी. हे मोबाईल अशोक अण्णा यांच्याकडे जमा करतो. हा मोबाईल 50,000चा आहे. 25,000 कमिटीकडे जमा करायचे आणि मोबाईल घेऊन जायचा. अमोल हिंगोली पहिला पुकार. अरबाज शेख आलेला आहे. अमोल हिंगोली फर्स्ट कॉल. तुम्ही नाव देऊन काय येत नाही. अमोल मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. तुम्ही न खेळताच हरायला लागला हे योग्य नाही. अमोल हिंगोली दुसरा पुकार. अमोल हिंगोली तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे अरबाज शेखला पुढे चाल. गजानन भोईरनं चांगली तयारी केली बरं का. मी 12 वर्ष कोल्हापूरला होतो आणि 15 वर्ष कॉमेंट्रीत आहे. आणि हा आला बंटी कुमार यूपी केसरी बद्रीनाथ आखाडा दिल्ली. शबाश बंटी. बंटी क्या हाल है. चलिए अनिल जाधव. अनिल जाधव ही आलेला आहे. बंटी सीधे दिल्ली से आए, कोल्हापुर में रहता है. अच्छा. अनिल जाधव करमाळा आणि हनुमान आखाडा पुणे वस्ताद गणेश धांगडचा पट्टा आणि बंटी कुमार खान यूपी केसरी. चलो लड़ो, आगे आगे देखो होता है क्या. चलो बंटी पूरे दम से उतरा है अखाड़े में. 2000 किलोमीटर से बंटी सुबह आया है यहां. मेरे प्यारे देशवासियों, एक कुश्ती है, एक कुश्ती है. बंटी एक दूसरे के खिलाफ लड़े हैं पहले भी, आज भी ये मुकाबला शुरू हुआ है. ये शिरपुर में बंटी आया है. ये बंटी बंटी गुस्सा नहीं करने का. ए बंटी के गर्दन पे हाथ नहीं डालने का. बंटी बहुत अच्छा रेसलर है. ये अनिल, ये 92 किलो और 97 किलो 97 में स्वर्ण गोल्ड मेडल मिलाया है उन्होंने सोलापुर के लिए. शाबाश शाबाश. अरे कच्ची कैरी कब तक छुपेगी पत्ते की यार. एक ना एक जरूर दिन आएगी भेंडी बाजार. बंटी बंटी कुमार हरियाणाहून बैलगाडीनं आलेला आहे. तर शाबाश 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 शाबाश. त्याचा जोडीदार आणि ओ वो 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 कुस्ती गुणावर ओ वो
हे प्रभु, ये बंटी क्या कर रहा है? शाबाश! त्याचा ओ! जोडीदार बा 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 बा! ओ! ओ! दोनों बच गयो, दोनों बच गए. छोड़ने का नहीं. पंच काय बोलू नका, काय करू नका. नंबरवर असली तरी निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल कोण विजय झालाय. जांग पकड़ के कुस्ती होने की है. एक आणि 2 नंबर कमिटीनं सांगितलं जंग धरून आहे. 1 आणि 2 नंबर जंग पकड़ के आप कुश्ती लड़ सकते हैं. पूरे दमखम से एक कुश्ती चल रही है. पंच रेफरी पलीकडल्या साईडला फिरत राहा. बंटी अपना पूरा दम लगा रहा है. गणेश भाऊ भालेराव इकडे या एक वेळ. पैलवान गणेश भाऊ भालेराव. शाबाश शाबास. शाबाश. बंटी आणि अनिल जाधव अशी कुस्ती चालू आहे. अनिल महाराष्ट्राचा आहे आणि बंटी यूपीचा आहे. शाबाश शाबाश गजानन. तिकडं कुस्ती गुणावर. वा रे वा गजानन. नंबर 8 युवराज जाधव अंबड आणि जगदीश श्रीनाथ अकोला. लगेच उंगलिया. मैदान मध्ये या. उंगलियां नहीं खींचने का. मैदानवरती कुस्ती संपली की लगेच तुमची कुस्ती लागेल. दोनों तरफ से आक्रमण होना चाहिए. ए नंबर- शाबाश. बंटी की चाहने वाले लोग यहाँ बढ़ रहे हैं. नंबर 10 अनिकेत बेलोरा ओम पुसद. आता अविनाश कुस्ती- जाधव आणि शाबाश ओम वासे. अनिल. या दोन्ही पैलवानांनी मैदान मध्ये या. नंबर 10 अनिकेत बेलोरा ओम पुसद अविनाश जाधव आणि ओम वाशी. चला मैदान मध्ये. अनिकेत बंटीला चड्डी घावना. आता कुस्तीच पा. बंटी विजय होणार का बंटीची घंटी वाजणार. ओ ओ ओ ओ आणि कब्जा घेतला अनिल जाधवानं. बंटीचा कब्जा अनिलने घेतलेला आहे. पुरा जोर लावून बंटी लढतोय. बाळाभाऊ गजानन भोयर कुस्ती गुणावरती है. काहीतरी करावं लागल. चमत्कार केला तर लोक नमस्कार करतील. चमत्कार होत असेल तर नमस्कार होत असतो. गजानन भोयरनं गेले 15 वर्ष नंबर 1 च्या जोडीमध्ये कुस्ती केलेली आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी बस. माणसं हजर आहे तिथं. अटॅक पाहिजे. संग्राम साळुंके गजानन भोयर. गती पाहिजे. गती तिथं प्रगती होत असते. थांबला गजानन तो भोईर संपला. आज जिंकली मन सर्वांची. गजानन भोईर मानवी आयुष्याचा आनंद घ्यायला लागलेला आहे. नाहीतर आता कुस्ती खेळायची आमची इच्छा असून काय उपयोग आहे. मोरा तुझे गेले पाय आता रडून उपयोग काय. वा 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 वा. म्हणून जीवनामध्ये जोपर्यंत जीवनात तारुण्य आहे तोपर्यंत तुमचे हात पाय साथ देतात. एकदा जर वृद्धापकाळ सुरू झाला की डोळं साथ सोडत्यात, कानानं ऐकायला याचं कमी होतंय, नाक साथ सोडतंय, गुडघं दुखायला चालू होते. तर बऱ्या अशोकांना जर आपण चालताय तुम्ही अजून 66 वर्षी. हे 2 कुस्त्या होऊ दे की. ही कुस्ती बघायला बाळाभाऊ सुद्धा. ही कुस्ती संपली की लगेच येणार इकडे बाळाभाऊ. लॉर्ड्स पाडायचे भाऊ इकडे या एक वेळ. पैलवान गणेश भाऊ भालेराव आणि बाळाभाऊ कुठं आहे? आले गणेश भाऊ आले. आता या इकडे. ए प्रकाश काळे. प्रकाश काळे पैलवान इकडे या. तिकडं बंटीचं काय चालू आहे. तेरा एक क्या मिनिट, होगा रे बंटी. एक मिनिट एक मिनिट. गजानननं फार कुस्ती चांगली केली. गजानननं तयारी केल्याशिवाय आखाड्यात पाऊलच ठेवलं नाही.
120 किलोचा बंटीचा बोजा उचला लागला अनिल. बंटी मात्र जिमनीला चिकटून बसलाय. लवचिंबा सारखा बंटी बंटी हालायला तयार नाही, अनिल त्याला सोडायला तयार नाही. बंटी कुमार शबाश. गजानन भोयर आणि संग्राम साळुंके या कुस्तीमध्ये कब्जा अजूनही कोणी घेतलेला नाही. गुणावर लागली का तुपसांडे सर? शबाश. आज मात्र गजानन भोईर एक कुस्तीतला नवा जन्म, कुस्तीतला नवा अध्याय. गजानन भोईरचा शिरपूर जैनच्या जहांगीर बाबाच्या या पावन क्षेत्रामध्ये. शबाश बंटी. चाहने वाले लोग आप सबको प्रोत्साहित कर रहे हैं बाहर से, देखो. शबाश 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 बंटी. नंबर 5 चे लॉट्स पडलेले आहेत सर. सचिन काळे विरुद्ध प्रकाश काळे असे कुस्ती लागेल दोन सख्या भावांचे. रविराज सरोदे कोल्हापूर आणि शुभम भोसले पाय बघा, पाय बघा, पाय. सोलापूर आणि विक्रम गायकवाडला बाय भेटलेला आहे नंबर 5 मध्ये. नंबर 5 विक्रम गायकवाड तुम्हाला बाय भेटलेला आहे. सचिन काळे प्रकाश काळे लॉट्स पडले दोन सख्या भावांचे. रविराज सरोदे शुभम भोसले. गजानन भोयर आणि संग्राम साळुंके कुस्ती गुणावरती आली का तुपसांडे पैलवान? हो. जो पहिला गुण घेईल तो विजेता होईल. हा, आणि गुण कसा दिला जाईल कसा दिला जाणार नाही याची सूचना दोन्ही पैलवानांना दिली गेलेली आहे. हो. बंटीला आगस पाळण्यामध्ये बसविलं होतं आणि कब्जा घेतला मात्र अनिल पैलवाननं. मानेतला कस काढायला लागलेला अनिल जाधव पैलवान. हत्तीची मान, सापाची मान, पैलवानाची मान ही मजबूत असावी लागते. हत्तीच्या मानेतला कस गेला की सोंड उचलत नाही, सापाच्या मानेतला कस गेला की फणा निघत नाही, आणि पैलवानाच्या मानेतला कस गेला की कुस्ती होत नाही. असा मानेतला कस काढायला लागलेला आहे. हो. छडी टांग. संपलेल्या संग्राम कुस्तीमध्ये साळुंके अर्जुनवीर काका पवारांचा पट्टा छडी टांग या डावावरती विजय झालेला आहे. अभिनंदन. टाळ्या वाजवा की पायामध्ये. कुस्ती जिंकली. हारला किंवा जिंकला यापेक्षा लढला कसा गजानन संग्राम भोयर. साखरेनं कुस्ती जिंकली, मना जिंकली गजानन भोयरनं. एकदा टाळ्या करा दोघांसाठी मंडळी. फार चांगले लढले गजानन भोयर पैलवान. हारला किंवा जिंकला गजानन यापेक्षा भोयर लढला कसा. पैलवानला गणेश भाऊ भालेराव पैलवान कडून 500 रुपयाचं बक्षीस. अहो स्पर्धेत उतरणं फार अवघड आहे. शांतता शांतता. नंबर 8 आता नंबर 8 चा सेमी फायनल युवराज जाधव आंबड आणि जगदीश श्रीनाथ अकोला. हॅलो. गजानन भोईर साठी पैलवान भालचंद्र रणशूर औंढा नागनाथ जवळा बाजार यांच्यातर्फे 200 रुपयाचं बक्षीस आलंय. युवराज जाधव आंबड हातवरती करा. युवराज जाधव. गजानन भोईरला ज्याला बक्षीस द्यायचं आहे का ते देऊ शकता बरं पैलवान का? कुस्ती समालोचक नागेश बोराटे सर यांच्याकडून गजानन भोयरला 200 रुपयाचं बक्षीस. गजानन भोयर आपलं बक्षीस घेऊन जायचं इथून. शबाश. अभिनंदन. फार चांगली तयारी आहे. जगदीश श्रीनाथ अकोला आलेला आहे. युवराज जाधव आंबड चला मैदानवरती. युवराज जाधव आणि जगदीश श्रीनाथ अकोला असा नंबर 8 चा सेमी फायनल मैदानावरती प्रारंभ होतोय. जगदीश श्रीनाथ हा लाल नांगेचा दोन्ही पायाला काळे निकॅप लावलेला अखेवाली रेखीव बांध्याचा पैलवान आणि युवराज जाधव आंबडचा बलदंड ताकदीचा. हा
आजच्या कुस्तीवरनं बंटी कुमारच्या कमीत कमी 10 कुस्त्या पश्चिम महाराष्ट्रात येतील पोस्टरला. हा अनिल जाधवाबरोबर एवढा वेळ कुस्ती केली आहे, याची दखल पश्चिम महाराष्ट्र घेईल. नंबर 10 अनिकेत बेलोरा ओम डोंगोरिया पुसद, अविनाश जाधव इडोळे आणि ओम नांदनकर वाशे. चला मैदानावरती. विजय वारा आणि राहुल सोळ. चला अनिकेत, विजय वाराच्या कुस्तीला वेळ आहे थोडा. अनिकेत गुट्टे आलाय का? अनिकेत गुट्टे आलेला आहे मैदानावरती. अनिकेत जरा हातवरती कर. एक गोरा गुमटा देखना पैलवान फिल्म इंडस्ट्रीच्या हिरो सारखा. आणि ओम डोंगोरिया पुसद आलाय का? ओम डोंगोरिया हनुमान व्यायामशाळा पुसद डबल विदर्भ केसरी मंगेश करंचा पट्टा. अनिकेत आलेला आहे. ओम डोंगोरिया काय येत नाही. चला मैदानावरती ओम. अविनाश जाधव इडोळे आणि ओम नांदनकर वाशी. नंबर 8च्या कुस्त्या इथे आता. नंबर 8. आता प्रेक्षकांना भूक लागली हो मोठ्या कुस्त्यांची. नंबर 10 ज्यांना आता विजय वाराची कुस्ती राहुल सोळची कुस्ती बघायची आस लागलेली आहे. हा ज्या विजय वाराची कुस्ती बघण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आज गर्दी होत आहे, भविष्यामध्ये जानगीर बाबाच्या आशीर्वादानं तो विजय वारा महाराष्ट्र केसरीचा दावेदार ठरणार आहे. अवघा विदर्भ त्याला महाराष्ट्र केसरी होतासाठी आतुरलेला आहे. ओम डंगोरिया पुसद विदर्भ केसरी मंगेशकरांचा पट्टा. अनिकेत गुट्टे बेलोरा विशाल भरत चौधरी वस्ताचा पट्टा. विजय वारा आणि राहुल सोळ. चला मैदानावरती. जो आकाशी लागेचा आहे का तो ओम डोंगोरिया पुसदचा पैलवान आहे, विदर्भ केसरी मंगेश दादा करंचा पट्टा. आणि हिरव्या लागेचा अनिकेत गुट्टे बेलोऱ्याचा पैलवान आहे, सराव करतो विशाल व्यायामशाळा हिंगोली भरत नाना चौधरींचा पट्टा. आणि डबल पुसद केसरी गजानन भोयरचा पार्टनर आहे तो. अशी कुस्ती लागलेली आहे. दोन्ही पैलवान वजनाला उंचीला रंगाला दिसायला सारखे आहेत, लांगेचा तेवढा फरक आहे. अविनाश जाधव इडोळे ओम पैलवान वाशिम. चला नंबर 1 चे पैलवान विजय वारा राहुल सोळ. अवघ्या 1 मिनिटात मैदान मध्ये आता मैदानाला आता शिस्त आलेली आहे. हे काही सज्जन प्रेक्षकाच्या मुखामधून आवाज निघायला लागला. अतिशय चिवट झुंज बंटी कुमार देतोय अनिल जाधवा बरोबर. अनिल जाधव एकलंगी भरतोय, घुटना ठेवतोय, एकचाक टाकायचा प्रयत्न करतोय, पण बंटी यश येऊ देईना. अनिल जाधव यावरून कुस्तीत बंटीची भूक किती आहे ही कळते. अनिल जाधव हा नव्या दमाचा पोरगा आहे, बंटी हा अनुभवाला जास्त आहे. बरेच दिवस बंटी हा व्यावसायिक पैलवान आहे, कुस्ती करिअर म्हणून बघतो. बंटी हा जवळजवळ वर्षातून 6 महिने महाराष्ट्रात असतो, 6 महिने दिल्लीत असतो. 3-4 मुलं आहेत बंटीला. बंटी हा व्यावसायिक पैलवान आहे. कुस्ती क्षेत्रात हा बंटी महेंद्र गायकवाड बरोबर लढलाय, सिकंदर शेख बरोबर लढलाय, समाधान घोडके बरोबर लढलाय. गेली 15 वर्ष झालं बंटी नव्या दमाच्या खालून आलेल्या प्रत्येक पैलवानाबरोबर लढलाय. बालारपी शेख बरोबर लढलाय, माऊली जमदाडे बरोबर लढलाय, विलास पैलवान बरोबर बरोबर लढलाय, विलास डोईपुडे बरोबर लढलाय. मोठमोठ्या पैलवान लढण्याचा अनुभव आहे. बंटी छोटा आणि मोठा यामध्ये आपली वेळ वाया घालवत नाही, फक्त कुस्ती खेळतो. आणि आता शांतता राखा. मुलुक मैदान येतो. पैलवान विजय वारा मैदानावरती आलेला आहे.
पैलवान राहुल सोळ अण्णा अण्णा चला मैदानावरती. पंच पलीकडल्या साईडला फिरत राहा पंच. बंटी म्हणतोय काय करायची ती करा, मी खाली झोपणार. आणि अनिल जाधव मात्र परतण्याची पराकाष्ठा करायला लागलेले आहे. हा शबाश शबाश शबाश. आणि एक चाक लावण्याचा प्रयत्न अनिल जाधव पैलवानचा. आत्ता मात्र बंटी हा लांग पकडलेला आहे. अनुभवाचे शिदोरी त्या बंटीकडे भक्कम आहे. शबाश शबाश. वो 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 वो. आता काहीतरी घडणार तिथं. आणि वाचलेले दोघे टाळ्या वाजवा घेऊ. किती प्रयत्नाची पराकाष्ठा आहे. शेवटी खाली बसून 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 बंटी काहीतरी विचार करत असेल. राहुल सोळ फर्स्ट कॉल. बंटीने ठरवलेलं आहे काही जरी झालं तर मी निवांत बसेल खाली, पण पंचाला कवा तरी घाम फुटल. पंचाला घाम फोडा लावला बंटीना. हा हा. बंटी बोलता है 5 मिनट लगाओ कुश्ती, 5 मिनट के बाद पॉइंट पे लगाओ. आता बंटीचं मशीन अबे. तापलंय. कुस्ती करा. ओम डोंगरिया आणि अनिकेत गुट्टे. बंटी बंटी पानी नहीं पीने का, उष्माघात हो जाएगा. हाँ पानी ठंडा नहीं पीने का. बॉडी गरम आहे आपकी. अच्छा. राहुल सोळ पैलवान चला मैदानावरती. राहुल सोळ विजय वारा आलेला आहे. नंबर 1 चा पहिला राऊंड. रोहित दहिया कोल्हापूर, अबू चाऊस पालम परभणी. राहुल सोळ शांतता शांतता शांतता. वेलकम. राहुल सोळ पैलवान मैदानावरती आलेला आहे. बोला विजय गणेश वारा भाऊ, आलेला तुम्ही आहे. घ्या गणेश भाऊ. भोने सर काय निर्णय घेतला? डबल विदर्भ केसरी ज्ञानेश्वर गादेकर पैलवान. नंबर 1 ला लढणारा पैलवान राहुल सोळ आलेला आहे. विजय वारा आलेला आहे. मैदानावरती कुस्ती संपली की राहुल सोळ आणि विजय वारा हे कुस्ती लागेल. अडीच वाजलेले आहे. कुस्तीतली दर्दी माणसं असल्यामुळे या माणसांनी जागा सोडलेली नाही. गणेश भाऊ निर्णय घ्या तुम्ही. गणेश भाऊ. गणेश भाऊ, लक्ष्मण भोने मामा. हा थांबा थांबा. गणेश भाऊ तुम्ही निर्णय घ्या. बरोबर एकदा टाळ्या करा गणेश भाऊ साठी. 2 मिनिटं कुस्ती. 9.9 मिनिटं. हा 2 मिनट दिए आपको. बंटे खान कुस्ती करिए. कुस्ती करा नाही तर आता गणेश भाऊलाच कपडे काढायला होता का काय? 3 मिनिटं 1 मिनिटं वाढीला. हाँ 5 मिनट बोल रहे हैं. जो आधे घंटे में हुआ नहीं वो 5 मिनट में क्या होने वाला है. चड्डी पकडून कुस्ती होईल. 2 नंबरची कुस्ती आहे 3 मिनिटासाठी. बंटी तापले. आणि अनिकेत तुमची कुस्ती गुणावरती आलेली आहे आता. शांतता शांतता. तुम्ही ओ ओ रात्रीचे 2:30 वाजले तरी पाय 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 पांडवांना पाय घ्या पाय घ्या पहिले. बरोबर. हा रात्रीचे 2:30 वाजले तरी पांडवांना जनकवार लाईव्ह मैदान पाहायला लागलेले आहे मंठा कुस्ती तालुक्यामधून. संपलेला आहे. विजय झाले नावनोंदणी कर म्हणा तिकडं. आंबा त्याच्या गुडघ्याला लागले का बघा. कोण विजय झालं?
थांबा गुडघ्याला युवराज जाधव अंबर. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. गुडघ्याला फार फटका मोठा बसलाय. पुसदचा विदर्भ केसरी मंगेशकरांचा हुकमाचा एका विजय झालाय. पुसद जवळजवळ ओम नंबर या. 92 किलोचा 90-100 किलोचा बोजा खाली पडला ओम होता आणि नानोनीकर ओम. दुरीत पाय अडकले होते. अविनाश जाधव हात वरती करायचा. इडोळीचा पैलवान आहे, सराव करतो. हनुमान व्यायामशाळा हिंगोली. पांडुरंगजी लुंगे काकांचा पट्टा आणि ओम नांदनकर हा सराव करतो. बालगोपाल तालीम लाखाळा वाशिम. सतीश उर्फ गल्लाबा वानखेडेचा पट्टा आकाशी लागेचा आणि लाल लागेचा. अविनाश जाधव इडोळीचा सराव करतो. हनुमान व्यायामशाळा हिंगोली. मराठवाड्याचे कुस्तीचे द्रोणाचार्य पांडुरंगजी लुंगे काकांचा पट्टा. ओम विरुद्ध अविनाश. आणि आला 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 मैदानावरती विदर्भाचा एक बुलंद आवाज. भावी विदर्भ केसरी, भावी महाराष्ट्र केसरी विजय शिंदे वारा वाशिम. लंबे रेस का लंबा घोडा विजय शिंदे वारा मुलुक मैदानी मैदानवरती आलेला आहे. चला राहुल सोळे आलेला आहे. विजय वारा आलेला आहे. या महाराष्ट्राचे दोन जिगरबाज पैलवान जानगीर बाबाच्या यात्रेनिमित्तानं, महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्तानं आज जानगीर बाबाच्या पवित्र नगरीमध्ये, शिरपूर जैन नगरीमध्ये नंबर 1 ला शाईन गाडीसाठी एकमेकांसमोर लढायला आलेले आहे. आणि जी शाईन गाडी पुरस्कृत केलेली आहे रमेश शिरदकर आणि गणेश शिरदकरने. आता कुस्तीच बघा. कुस्ती बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे आता. अनिल, हे अनिल, लागला असले तर धोका पत्करायची काही गरज नाही. ते संपूर्ण बोजा दुरीत होता आणि खाली पार पूर्ण पाय आलता. पैलवान सीझन तोंडावर आहे. उगीच काहीतरी रिस्क घ्यायची गरज नाही. जर असेल तयारी, दुखापत नसेल तर खेळलं तर चालेल. उगीच निस्कारून एखाद्या स्पर्धेमुळं, एखाद्या मैदानामुळं अख्ख्या आयुष्याचं बर्बाद होऊ नको. जोरदार लागले, मी बघितले ना. हा नाही नाही, खेळायला येत नाही, मी बघितले. फार जोरदार पडलाय. पैलवान अर्जुन देशमुख हा मुंबईमध्ये मैदानी कुस्ती 5 मिनिटाची घ्या आणि नंतर लगेच गुणावर घ्या. मुंबईमध्ये पोलीस भरती मारण्यासाठी गेलेला आहे आणि तिथून हे मैदान लाईव्ह बघायला लागलेला आहे. अर्जुन देशमुख इथं असतात तर कदाचित शेवटच्या गटातनी लढला असतात 14 नंबर मध्ये. आजचं हे मैदान ज्ञानेश्वर आसवले सर युट्यूब चॅनल प्रसार माध्यम कोल्हापूर, कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या नगरीमधून, महालक्ष्मी मातेच्या नगरीमधून आज जानगीर बाबाच्या नगरीमध्ये ज्ञानेश्वर आसवले सर इथं लाईव्ह दाखवण्यासाठी सज्ज आहेत. आणि त्यांच्या लाईव्हच्या माध्यमातून आज मुंबईवरून माझा पठ्ठा अर्जुन देशमुख कुस्ती बघायला लागलेला आहे. कुस्ती घ्या लावून 1 नंबरची विजय वारा आणि राहुल सोळ. तिकडं ओम नांदनकर विरुद्ध अविनाश जाधव इडोळे. अविनाश जाधव, गणेश जाधव, रामदास जाधव हे 3 भाऊ एका घरामध्ये पैलवान. इडोळी गावामध्ये ज्या रामदास जाधवाच्या कुस्त्या शिरपूर ग्रामस्थांनी बघितलेल्या आहे. हॅलो, 10 मिनिटं कुस्ती मैदानी आणि नंतर कुस्ती गुणावर. इथून पुढच्या कुस्त्या तुम्हारी कुश्ती पॉइंट पे लगी. तुम्हारी तुम्हारा कुस्ती क्या अभी- है? ये अगली कुश्ती के लिए बोल रहे हैं. तुम्हारी कुश्ती का क्या दिक्कतें नहीं है, तुम कुश्ती लड़ो. ये पंच point पे फिरवला कुस्ती पंच है. होणे सर कुस्ती पॉइंटवर दोघांना सांगितलं. हा
ए ए समर्थ ए लाड सर्ट ए समर्थ सरका पाठीमाग. बंटे खान अनिल जाधव अशी कुस्ती मैदानावरती चालू आहे. आणि आया 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 संपलेल्या कुस्तीमध्ये गल्लाभाऊ वानखेडेचा पठ्ठा विजय झालेला आहे. ओम नांदनकर त्याचं नाव. निखिल ओम नांदनकर छोटा नांदनकर तुला बंधू. 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अक्षय बाबणे यांच्याकडून ओम नांदनकर 200 रुपयाचं बक्षीस घ्यायचंय. हो संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला अनिल जाधव. टाळ्या करत टाळ्या जखमी शेर विजय झालेला अनिल जाधव. अनिल जाधव. अस्वले सर संदीप नपते सर घरला गेले आणि घरला गेल्यानंतर सुद्धा लाईव्ह बघायला लागलेले आहे. वा संदीप नपते चैतन नपते ही कुस्ती क्षेत्रातील माणसावर प्रेम करणारी माणसं आहे. ज्ञानेश्वर अस्वले सरांवरती माझ्यावरती फार प्रेम करतात हे वारल्याची मंडळी. आणि घरला जाऊन लाईव्ह बघायला लागलेले आहे. ज्यांच्या गावामध्ये उद्या फार मोठा कुस्त्यांचा महासंग्राम आहे जिथं विजय वारा आणि प्रमोद सोलची कुस्ती जाहिरातवरती घेतलेली आहे. असे संदीप नपटे सर मैदान जुळलेले आहे.